हा काय विषय आहे चला सांगतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. हे आमच्या आजीला सोडायला म्हणून आलतो बघा बेळंकीला. लय दिवस झालं जरा व्हिडिओ आला नाही, जरा समजून घ्या हो. जरा आजीला सोडायला बेळंकीला गेलतो. तिथं बघा मामानं द्राक्षाची बाग लावली हो. दोन्ही लाईनच्या मधून बेड तयार केलेत आणि मिरचीची लागवड इथं करायला चालू केली बघा. आता फक्त मल्चिंग हातरून घेतले, अजून रोपा लावायचे आहेत बघा. शेतीमध्ये आंतरपीक घेतलं तर खूप फायदा होत असते बघा. तेवढ्याच 4 रोपा सांधून मुहूर्त तेवढा करून घेतला इथं. तिथून मला जायचं होतं कवट्याला, म्हणून मी निघालो बघा. तिथून जाता जाता बघा डोंगरवाडी ते सलगरी रस्ता इतका खराब झाला आहे की जवळजवळ गुडघे एवढे खड्डे पडलेत बघा इथं. पावसाळा अजून सुरू व्हायचा आहे. पावसाळ्यात तर इथं अपघात होणार आहे. पाणी साचलं की इथून वाहतूक करायची मुश्किलीच आहे. इथल्या लोकल लोकांना बक्कळ त्रास होत असणार आहे. रोजची तारेवरची कसरत करत लहान मुले ते शाळेला जात असणार. तिथून मग मी आलो कवट्यामंकाळमध्ये. गाडीला शीट कव्हर घालायची होती. मग अण्णा होतं, यासने म्हटलं घालून द्यावं म्हणून. अण्णा म्हटलं टॉनिक घेतल्याशिवाय आपल्याला कामच होत नाही. मग कसल्या पद्धतीचं टॉनिक घ्यायला जरा कमेंट करून नक्की सांगा की ज्याच्यामुळे यासने कामच होत नाही. असलं कसलं टॉनिक आहे जरा कळेल तर. मग टॉनिक घेऊन अण्णानं काम फास्ट मध्ये चालू केलं बघा. 2 मिनिटात काम पूर्ण केलं. लगेच शीट घालून दिली बघा. आता 1 नंबर गाडी दिसायली बघा. असं तिथून मला जायचं होतं मोबाईल रिपेअरिंगला. मोबाईल शॉपीमध्ये आलो. त्या दादाला मोबाईल दिला बघा. रिपेअर करून दे म्हटलं लगेच. त्याने पण रिपेअरिंगला लगेच घेऊन लगेच रिपेअर करून दिला बघा. मी होतो कवटेमंकाळमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तिथलं काम आवरलं आणि लगेच निघालो बघा घरला. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.